जीवन आमच्याकडे आहे, मर्यादित समय आमच्याकडे आहे, मर्यादित संधी आमच्याकडे आहे. परंतु जेव्हा आम्ही येशूमध्ये चालतो तेव्हा अमर्याद आशीर्वाद तुमच्या आणि माझ्यासाठी खुले होतात. प्रेज द लॉर्ड. कारण की मर्यादा ही मनुष्यासाठी आहे, परंतु देवासाठी कोणतीही मर्यादा नाही. आणि जे विश्वासात चालतात त्यांना अमर्याद विपुलतेने आशीर्वाद देव दिल्याशिवाय राहत नाही. आणि यासाठी आज आपण या वचनाकडे जात असताना जे द जजमेंट किंवा हे न्याय जे आहे त्या न्यायाकडे आपण आपली दृष्टी लावूया. मागील दिवसामध्ये मी आपल्या परत सांगितलं होतं की अनेक लोकांचं जे बघण्याचा दृष्टिकोन, विशेष करून जगाचा तो सोडा परंतु ख्रिस्ती लोकांचा पण दृष्टिकोन हा आहे की एक दिवस आम्ही मरणार आणि मग त्याच्यानंतर स्वर्ग आहे, नरक आहे, किंवा त्याच्यानंतर आमचा न्याय होणार आणि त्यानंतर हे सर्व काय आम्ही स्वर्गात जाणार आहोत, जसं आपण आज गीतामध्ये देखील गायलेलं आहे. परंतु तितकं मर्यादित, तितका संकुचित जर तुमचा विचार आहे किंवा नॉलेज आहे तर मला सांगू द्या की तुम्ही आद्याप देखील बहुत उणे आहात किंवा मी आतून देखील उन्हा आहे. कारण की याच्या पलीकडे पवित्र शास्त्र तुम्हाला नाही मला शिकवतं. आणि ज्या देवाच्याकडे आम्ही जात आहोत, त्या देवाची भेट घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, त्याच्याबद्दल आपण जास्त जोवर जाणून घेत नाही तोपर्यंत मला सांगू द्या त्याचा लाभ, देशाचा लाभ आणि येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य आणि त्या स्वर्गीय आशीर्वादाचा लाभ तुम्हाला नाही मला मिळणार नाही. कारण की जर तुम्ही तयार नाही तर त्याचा लाभ मिळणार नाही. अनेक जण लोक म्हणतात की पाळक साहेब तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातात, वेगवेगळ्या स्थळांना भेट देतात, हिस्टॉरिकल प्लेसला भेट देतात किंवा विविध ठिकाणच्या जागेला तुम्ही भेट देतात, आग्र्याला असो की साऊथमध्ये, ईस्टमध्ये, आणि आम्हाला सुंदर सुंदर गोष्टी शिकायला मिळतात. परंतु मी तिथे जात असताना त्या सर्व गोष्टी जिथे मी जाणार आहे, कदाचित केरळ असेल किंवा ते नॉर्थचा कोणता एरिया असेल किंवा साऊथचा एखादा, तिथे काय आहे, कोणकोणत्या गोष्टी आहे ते आपण पहिले चॉकआउट करतो की मला काय बघायचं आहे, मला कोणत्या गोष्टी, आणि मग त्यानंतर आपण त्या ट्रिपला जातो. असं नाही की बॅग उचलली चालले कुठे पण रस्त्याने जिथे जे काही सापडलं असं जर म्हटलं तर तिथे तुमची ट्रिप ही आशीर्वादित किंवा यशस्वी होणार नाही. तुम्हाला जायचं कुठे, तुम्हाला बघायचं कुठे, तुम्हाला हॉटेलमध्ये कोणतं राहायचं, तुम्हाला येण्यासाठी व्हेकल कोणतं, तुमचं रिझर्वेशन आणि त्या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही प्रॉपर चॉकआउट करतात किंवा प्लॅन करतात तेव्हा तुमची ती भेट किंवा ती जी जर्नी किंवा प्रवास किंवा ते आपल्याला म्हणूया की त्या ठिकाणचं जाऊन आपण जे काही बघणार आहोत ते निश्चितच आशीर्वादी ठरतं किंवा यशस्वी असं ठरतं. परंतु असं आपण निघालो आणि बॅग भरून कुठे निघालो ते शक्यच होणार नाही. आणि त्यासाठी प्रियांनो, जर जग व जगातल्या गोष्टी ज्याची आपण भेट द्यायला जात आहोत, ज्याच्या गोष्टी आपण बघायला जातो, त्या गोष्टी जर आपण प्लॅनिंग अँड चॉकआउट करून रिझर्वेशनसह आपण प्रवासाला उभा राहतो आणि प्रवासाला निघतो आणि मग तो प्रवास संपून आपण सुखरूप घरी येतो, तेव्हा आपला तो प्रवास यशस्वी होतो. आणि मग हा जो प्रवास आहे, येशू के दिन एक दिन स्वर्ग जाएंगे, काहीच माहिती नाही, उचलायची बॅग आणि चालू लागायचं. यस, येशू आपला मार्गदर्शक आहे, येशू आपला मेंढपाळ आहे, आपण त्याच्या मागे मागे चालतो. यस, ह्या सगळ्या गोष्टी आहे, तो आमचा गाईड आहे. आणि प्रवासामध्ये, पर्यटनमध्ये गाईड लागतो, टुरिस्टमध्ये गाईड लागतो, तर सगळ्या गोष्टी दाखवतो. परंतु तुम्हाला काहीच माहिती नाही आणि तुम्ही निघालेले आहे तर मला सांगू द्या, पहिली गोष्ट तुम्ही जाऊ शकत नाही. आणि यासाठी प्रियांनो, आज आपण जेव्हा या सिरीजला सुरुवात केलेली असताना पहिल्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांना शिकवलोय की जजमेंट, न्याय हा सर्वांसाठी ठेवलेला आहे. हा न्याय प्रत्येकासाठी ठेवलेला आहे. आणि मी त्यावेळेस शिकवत असताना 3 प्रकारच्या न्यायाची जागा आपल्याला सांगितली होती, बरोबर आहे? हा, सांगा बरं, अंतराळामध्ये जो न्याय होणार आहे ना, पहिला न्यायाच्या बद्दल मी सांगितलंय, तो अंतराळामध्ये किंवा हवेमध्ये होणार आहे. आणि तो न्याय केव्हा होणार आहे सांगा बरं? अंतराळातला न्याय कोणता समय येतो? तो आहे रॅप्चर. केव्हा आहे? रॅप्चर, जेव्हा आपण अंतराळात घेतले जाऊ ज्याला, आणि तो रॅप्चरचा समय आहे. तो त्या समयी येशू ख्रिस्त जेव्हा तुमचा आणि माझा न्याय करणार आहे, त्या जागेवर त्या न्यायासनांना 2 कोरिंथ 5व्या अध्यायामध्ये आणि 10व्या वचनामध्ये नाव दिलेलं आहे, द जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट. जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट म्हणजे येशूचे न्यायासन
याच्यावर येशू येत आहे आणि अंतराळामध्ये तुम्हाला आणि मला न्याय करत असताना तिथे दोन गोष्टी तुम्हाला आणि मला दिसणार आहे. कारण की प्रत्येक न्यायामध्ये विभाजन होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की अंतराळात कोण घेतले जाणार आहे? कोण घेतले जाणार आहे सांगा? विश्वासणारे. प्रेज द लॉर्ड. आणि मागे कोण राहणार आहे? अविश्वासणारे. तर इथून दोन विभाग आपल्याला दिसणार आहे आणि त्यामध्ये पहिला रॅप्चर जो आहे, जो अंतराळात होत आहे आणि त्याच्यामध्ये विश्वासणाऱ्यांची ओळख जे मंडळीमध्ये आहे आणि ती सेवा करत आहे त्यांना ते ओळखतो आणि त्यांना तो घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला वधू देखील म्हटले. दुसरा न्याय जो होणार आहे तो होणार आहे मत्तेचा 25 अध्यायामध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे तो कुठे होणार आहे? पृथ्वीवर होणार आहे. कारण की येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमनानंतर त्याचे पाय कुठे लागणार आहे? जैतुनाच्या डोंगरावर लागणार आहे आणि तिथे न्याय होत असताना शेड वेगळे करण्यात जाणार नाही और मेंढर वेगळे करणार आहे. शेड वेगळे, मेंढर वेगळे आणि त्यामध्ये तो जो सिंहासन आहे ज्यावर येशू ख्रिस्त येत आहे त्याचं नाव आहे द थ्रोन ऑफ ग्लोरी. द थ्रोन ऑफ ग्लोरी, वैभवाचे सिंहासन आहे आणि तिथे विशेष करून आपल्याला कोणाचा न्याय दिसत आहे? राष्ट्रांचा न्याय केला जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. राष्ट्रांचा न्याय केला जाणार आहे आणि त्याचे निवडलेलं राष्ट्र, प्रेज द लॉर्ड, ज्याला आपण निश्चितच यहुदी लोक म्हणतो किंवा इस्रायली लोक, त्यांना तो आपल्या बरोबर त्या जागेमध्ये ज्याला आपण म्हणतो नवीन यरुशलेम, तिथे तो संधी देणार आहे. प्रेज द लॉर्ड. पहिला अंतराळात, दुसरा पृथ्वीवर आणि तिसरा मी कुठे सांगितलं होतं? कुठे आहे? स्वर्गामध्ये. कुठे सांगितलं होतं? स्वर्गामध्ये. आणि प्रकटीकरण 20व्या अध्यायामध्ये आपल्याला दिसतं की तिथे देखील दोन विभाग पडणार आहे आणि त्याच्यामध्ये निश्चितच एक आपल्याला दिसतं की जे दुष्कर्मी आहे, जे पापी आहे, पहिले मंडळी गेली, आता त्याचे लोक म्हणजे इस्रायली लोक, यहुदी लोक गेले, आता कोण उरले? सगळे दुष्कर्मी आणि पापी. आणि त्यांचा न्याय करत असताना त्यांच्यासाठी जे नेमलेलं आहे, ज्याला काय म्हटलेलं आहे? नरका, जे तयार करण्यात आलेलं आहे, अग्नीचा कुंभ तयार केलं, त्याच्यामध्ये त्यांना टाकणार आहे. तिथे मरण आणि मृत्यू दोनांनाही टाकण्यात येणार आहे. आणि तो न्याय करत असताना येशू कशावर येणार? द ग्रेट व्हाईट थ्रोन, म्हणजे पांढरे सिंहासनावर बसलेला येशू येणार आहे. तिथे कोणाचा न्याय आहे? जे पापी, अधर्मी, दुष्कर्मी, ज्यांनी त्या समयामध्ये, मिलेनियर्स मध्ये पण किंवा आपण म्हणतो ट्रिब्युलेशन मध्ये देखील येशूचा स्वीकार केला नाही, त्याच्या विरोधात वाकले आणि निश्चितच आता ते सर्व जे कदाचित पृथ्वीमध्ये मेलेले आहे, समुद्रामध्ये आहे, तर सर्वजण उठतील आणि त्यांना त्यांच्या कर्माच्या नुसार त्यांना त्या अग्नीमध्ये टाकण्यात येणार. अशा प्रकारचे तीन न्याय आम्हाला दिसत आहे आणि या तीन न्यायाला आपण म्हणतो की ते वेगवेगळ्या ठिकाणामुळे ओळखले जातात. हवेमुळे किंवा अंतराळामध्ये, पृथ्वीवर आणि स्वर्गामध्ये. आता जो न्याय, पहिला न्याय जो आहे, जो तुमच्या आणि माझ्यासाठी मागच्या गुरुवारी आपण शिकलेला आहे, आणि तो न्याय जो होता तो पहिला न्याय आहे, तो भूतकाळामध्ये होऊन गेलेला आहे. इसवी सन 30 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या वर तो परमेश्वराचा न्याय आणि क्रोध उतरून आलेला आहे. आणि त्यामुळे परत एक फार दोन विभाग झालेले आहे. जे तुम्ही आणि मी देवाला ओळखत नव्हतो, जे आम्ही धर्म आणि पापामुळे नाश पावणार होतो, आता आम्ही त्याचे पुत्र आणि त्याच्या कन्या म्हणून विश्वासणारे बनून झालेलो आहे. कारण की येशूचं रक्त जे वधस्तंभावर सांडलेलं आहे, त्या रक्ताच्या द्वारे त्याने आम्हाला निवडून वेगळं केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि इसवी सन 30 पासून त्या समयावर परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पुत्राला न्याय, परमेश्वराने पापाला जो बघू शकत नाही, तुमचे आणि अधर्म, माझ्या पापांच्या अधर्माने आणि सर्व शाप, क्रोध, मरण, आजार, भीती, सर्व प्रकारचे सैतानी हल्ले हे कोणावर लादले होते?
प्रभू येशू ख्रिस्तावर लादले आणि त्याचा न्यायाच्या स्वरूप क्रोधाचा प्याला पिताचा त्याच्यावर उतरला. खरं तर क्रोधाचा प्याला कोणावर उतरायला पाहिजे होता? तुमच्या आणि माझ्यावर. कारण की परमेश्वर देव न्यायी आहे आणि जे पाप करतात ते मरतात. पापाचं वेतन कोण आहे? मरण आहे. आणि ते तुमच्या आणि माझ्यासाठी जेव्हा निश्चितच ठेवलं गेलं होतं तेव्हा न्यायाधीश परमेश्वराने आपल्या पुत्राने आपल्या मस्तकी सर्व गोष्टी घेतलेल्या आहे. म्हणजे पाप घेतलेला आहे, आजार घेतलेला आहे, भीती घेतलेली आहे, दैहिकता घेतलेली आहे, इवन मृत्यू देखील त्यांनी घेतलेली आहे. त्याच्यानंतर नरकाचे सर्व जे क्रोध ते त्याने आपल्या मस्तकी घेऊन सैतानाला हरवत तुम्हाला आणि मला या सर्व गोष्टीवर विजय दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. परिणाम काय झालेला आहे? मरण आलेलं आहे. कोणावर मरण आलेलं आहे? जे तुमच्या आणि माझ्यावर येणार होतं ते कोणावर आलं? प्रभू येशू ख्रिस्तावर आलाय. आणि मरणामुळे आता जगामध्ये एक नवीन समुदाय पुढे आलेला आहे, जे समुदायाला आपण बिलिव्हर्स म्हणतो, जे विश्वासणारे म्हणतो, ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने बोलावलेलं आहे. त्यांनी विश्वास ठेवलाय की माझ्या पापासाठी येशू मरण पावलेलं आहे, माझ्या पापासाठी मरण पावलेलं आहे. त्यामुळे आता मला सार्वकालिक मरण नाही तर मला सार्वकालिक जीवन आहे, सार्वकालिक जीवन आहे. आणि त्याच वेळेस मी शिकवत असताना तुम्हाला सांगितलंय की रोम याचा 8वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये लिहिलेला आहे की येशूमध्ये असलेल्यांना आता दंड आज्ञा नाही. रोम 8:1 मध्ये हे सगळं झालेलं आहे मागच्या गुरुवारी. येशूमध्ये असलेल्या लोकांना दंड आज्ञा आता नाही, कारण की त्यांना जीवनाचा आत्मा म्हणजे पाप आणि मृत्यूपासून ख्रिस्तामुळे वेगळे करण्यात आलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आता तुम्हाला आणि मला मरण पण नाही, कारण की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. त्यामुळे आपण मेलो असलो तरी युगानुयुग जगणार आहोत. नंबर 2 ही गोष्ट आहे की तुम्हाला दंड आता नाही, कारण की आमचा दंड, आमचे सर्व क्रोध कोणी सहन केलेला आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने सहन केलेला आहे. आणि त्याबरोबरच योहान 5व्या अध्याय 24व्या वचनामध्ये लिहिले की ज्यांच्यावर आमच्यावर जे विश्वास नाही त्यांच्यावर आता न्यायाचा प्रसंग येणार नाही. योहान 5:24. कारण की तो आता मरणातून जीवनाचा पार गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. न्याय कोणावर आला होता? तुमच्या आणि माझ्यावर. घेतला कोणी? प्रभू येशू ख्रिस्ताने. त्यामुळे आता तुम्हाला आणि मला न्यायाचा प्रसंग येणार नाही, तर तुम्ही जीवनाच्या पार गेलेला आहे. आता तुम्हाला आणि मला मरणाची भीती नाही. प्रेज द लॉर्ड. कळतं ना सगळ्यांना? जागे आहेत ना सगळे? कारण की कसं आहे, तुम्हाला आणि मला जागे राहायचं आहे तरच तिकडे संधी आहे. झोपलेल्या लोकांना देव म्हणाल झोपा, आणखीन झोपा. 7 वर्ष आणखीन आहे, 3.5 वर्ष. जेव्हा तुम्हाला ट्रिब्युलेशन येणार आहे, महासंकट काळ येईल, तेव्हा तुमची झोप बरोबर उघडणार आहे. आणि अशा प्रकारे विश्वासणारे जरी बचावले गेलेले आहे, परंतु त्यांना आता एक हिशोब द्यायचा आहे. विश्वासनाने जरी तुम्ही आणि मी बचावले गेलेले आहो त्या वधस्तंभाच्या द्वारे, परंतु तिथे सगळं काही संपलं नाही. आता तुम्हाला आणि मला पुढच्या म्हणजे सेकंड न्यायाच्या साठी जेव्हा कुठे घेणार नाही प्रभू? अंतराळात घेणार आहे. तर काही हिशोब तुम्हाला आणि मला द्यावे लागणार आहे. आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तेव्हा तुम्ही आणि मी काय होतो? सुरुवातीला पापी होतो. आता काय झालेलं आहो? आपण संत म्हणून अंतराळात घेतले जाणार. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचे सेवक, परमेश्वराचे दास, संत म्हणून आपण अंतराळात घेतले जाणार. खरोखर आमच्या जीवनामध्ये संत आणि विश्वासणाऱ्याचे कोणते कार्य दिसतात? तुम्ही म्हणा नाही पाळत साहेब, मी संत नाही आहो, मी फार साधा भोळा. साधा भोळा माणसाची संधीच नाही तिकडे. ते साधा भोळा वगैरे सगळं विसरून जायचं. तुम्हाला आणि मला कार्य दाखवायचे आहे आणि ते आता आपण बघणारच आहोत. परंतु तुम्हाला आणि मला संत म्हणून अंतराळात घेतलं जात असताना आता तुम्ही पापी नाही, तर तुम्ही पहिल्या जजमेंटच्या नंतर आता संत म्हणून ओळखलं जातं. संत म्हणून ओळखले जातात. आणि त्यामुळे ही गोष्ट तुमची तपासली जाणार आहे. तेव्हाच तुम्हाला संधी आहे, तेव्हाच तुमचं तिकीट आहे. सेकंड नंबर आहे, आता जेव्हा तुम्ही परके होते, आता तुम्हाला त्यांनी काय म्हटलेलं आहे? पुत्र आणि कन्या. प्रेज द लॉर्ड. आणि पुत्र आणि कन्या जे आहे, नुसते पुत्र आणि कन्या म्हणून नुसतं नाव लावण्यापुरतं नसतं, तर ते काय असतात? आपल्या वडिलांचा, आपल्या घराण्याचं काय करतात?
जे काही नावलौकिक आहे ते उंच करण्यासाठी जे काय त्या घराण्याला वारसा दिलाय ते पुढे चालवतात. प्रेज द लॉर्ड. नुसतं नाव लावण्याने नाही होणार. तुम्हाला ज्याचे पुत्र आणि ज्याची कन्या तुम्ही आहे त्या पित्याचं नाव आणि प्रकाश जगाला घोषित करायचं आहे आणि त्यामुळे त्याचा देखील हिशोब घेतला जाईल. तिसरी गोष्ट, तुम्हाला जबाबदारी, ज्याला मागच्या वेळेस मी पूर्ण जवळजवळ 6 ते 7 संदेश दिले होते आणि स्टीवर्डशिप यावर मी बोललो होतो की प्रत्येकाला कारभारी पण दिलेलं आहे आणि त्यानंतर या कारभारीपणासाठी आपण इथे काळे झगे घालून उभे होतो आणि आता आपण त्या पॉइंट होणार असताना ते कारभारीपणचा देखील हिशोब तुम्हाला आणि मला द्यावा लागणार. आणि याचा अर्थ आहे की पहिल्या जजमेंटच्या नंतर 3 गोष्टी महत्वाच्या समोर आल्या. पहिले की तुम्ही पापी होते, आता बचावलेले, तर त्याचा प्रमाणे तुमचं जीवन असायला पाहिजे. नंबर 2, तुम्ही परके होते, आता पुत्र आणि कन्या झालं, त्या हिशोबाने तुम्ही जगायला पाहिजे, तर तिकडे संधी आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की तुम्ही प्रभूमध्ये निवडलेले असणार, त्याचे दास व त्याचे सेवक आहे, म्हणून तुमचं कार्य देखील तुम्हाला प्रगट करावं लागेल. आणि या सर्व गोष्टी घेऊन तुम्हाला आणि मला निरंतर पुढे चालायचं. पण तुम्ही म्हणा, पाळक साहेब एवढं नाही, आम्ही तर पापी आहोत, चुकणारे. यस, हे पापी आणि चुकणारे जरी असलो तरी देखील 1 योहान 2 अध्याय आणि 1 वचन काय सांगतं, वाचा कोणतरी. 1 योहान 2 अध्याय आणि 1 वचन वाचा. 1 योहान 2:1. अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये. यस, तो नीती संपन्न येशू जो आहे तो पित्यासमोर तुमचा कैवारी आहे. म्हणजे तुमच्यासाठी रदबदली करतो, तुमच्यासाठी इंटरसेक्शन करतो, तुमच्यासाठी तो काय करतो, वकिली करतो. यामुळे तुम्ही जरी पापी असले तरी तुमचे पाप जेव्हा येशूच्या समोर तुम्ही पदरी घेतात तेव्हा तुम्हाला येशूमध्ये पित्यापासून काय मिळते, पापाची मुक्तता मिळते. आणि मग तुमचं संत पद किंवा सेवक पद हे कायम टिकून राहतं. आणि हे कार्य कसं करायचं, हे दररोज करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की दिवसभरात संपूर्ण जग आपण उठल्यानंतर झोपेपर्यंत अनेकदा कळत कळत तुमच्या आणि माझ्याकडून पाप घडतं आणि आपण निश्चितच देवाच्या गौरवाला आणि देवाच्या सेवेला आणि देवाच्या महिमेला आपण अंतरतो. अशा समय वारंवार तुम्हाला आणि मला कुठे उभं राहायचं, त्या वधस्तंभाच्या पुढे उभं राहायचं आणि त्या वधस्तंभावर तो न्यायाधीश येशू तुम्हाला दिसेल आणि त्याच्या न्यायाच्या द्वारे पित्याच्या जवळ जाण्याची तुम्हाला संधी मिळते. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी सर्वांनी पाप केलेले, परंतु प्रियांनो प्रभू येशू मध्ये तुम्हाला जीवन आणि सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. आणि त्यासाठी दररोज पित्याच्या समोर उभं राहून आत्मपरीक्षण करणं अतिशय गरजेचं. काय काय लोक म्हणतात, पाळक साहेब ते येतो ना, आम्ही पहिल्या रविवारी प्रभू भोजन येतो, आत्मपरीक्षण करून येतो ना. दररोज ही विधी जी आहे ती तुम्हाला दररोज पाळायची आहे, की ज्याच्याद्वारे शरीर, येशू ख्रिस्ताचं मोडलेलं शरीर आणि सांडलेलं रक्त आम्हाला सर्व धर्म आणि पापापासून शुद्ध करतं, याची जाणीव तुम्हाला व्हायला पाहिजे. आता आपण जाऊया जजमेंट नंबर 2, दुसरं जजमेंट. आणि यामध्ये आपण 2 भाग आहे आज आणि येत्या रविवारी मी घेणार आहे. की आता प्रश्न हा येतो की माझा जजमेंट किंवा माझा न्याय झालेला आहे आणि त्या जजमेंट आणि न्याय होत असताना पहिला न्याय कोणावर उतरलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्तावर. तो कोणता झाला, भूतकाळ झालेला आहे. परंतु आता जो दुसरा जजमेंट येत आहे तो भविष्य काळामध्ये आहे आणि तो लवकर येणार आहे. आणि त्याच्यासाठी आपण गीत गायलंय की हम येशू के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, पिता को देखेंगे और धन्य हो जाएंगे. आणि त्याची वाट तुम्ही आणि मी बघत असताना प्रश्न हा येतो की जजमेंट नंतर आम्हाला मिळणार तरी काय. कारण की जोपर्यंत आपण धावा करतो तोपर्यंत हर्ष बदलत जा, जोपर्यंत आपण धावा करतो त्या समय आपल्याला या गोष्टीची जाणीव पाहिजे की आम्हाला मिळणार तरी काय. आणि पुढच्या रविवारी मी तुम्हाला त्यावर शिकवणार आहे की प्रत्येकासाठी देवाने मुकुट ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि किती मुकुट आहे, मागच्या वेळेस सांगितलं होतं
5 मुकुट आहे आणि ते सर्व कॅटेगरीच्या लोकांना, विविध लोकांना देणार आहे. ते येत्या रविवारी आपण आता येणाऱ्या रविवारी बघणार आहोत. कारण की तुम्हाला आणि मला काहीतरी स्वर्गात गेलं आणि तिथे घर मिळालं आणि येशू म्हणतो मी घर बनवायला जातो, तिथे राहायचं, तिथे कॉट असेल, तिथे सिंहासन असेल, तिथे खाण्यापिण्याचं सामान, आपण मस्त बसायचं, TV बघायचा, एन्जॉय करायचं. तसं नाही आहे. तुम्हाला काहीतरी देव वेगळ्या प्रकारचं देणार आहे. कारण की ते देण्यासाठीच आज तुम्हाला आणि मला कृत्य करण्यासाठी, कारभारी करण्यासाठी, स्टीवर्डशिप करण्यासाठी देवाने निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तर काय करायचं हे आपल्याला माहित आहे, परंतु काय मिळणार आहे हे देखील माहीत असायला पाहिजे. तर दुसरा न्याय जो आहे, ज्याच्याबद्दल मी आत्ताच आपल्याला सांगितलंय की तो न्याय हव्यामध्ये होणार आहे. हवेमध्ये की अंतराळामध्ये कोणता न्याय होणार आहे सांगा बरं? कोणता न्याय म्हणतो आपण त्याला? रॅप्चर. त्याच्यामध्ये लोकांतरण, मराठीमध्ये आपण होतं लोकांतरण होणार आहे. आणि मंडळी म्हणजे त्याची वधू अंतराळात घेतली जाणार आहे. मंडळीचा अर्थ काय आहे? जेवढे पण मेंबर्स जे आपल्या लिस्ट मध्ये सगळेचे सगळे आहे का त्याच्यामध्ये? नाही. मेंबर्सच्या नंतर आपण फॅमिलीमध्ये आलो तर फॅमिलीमध्ये 10 आहे, 5 जण आहे, तर 5चे 5 आहे का? असू पण शकतात, नसू पण शकतात. मंडळी पूर्ण पण जाऊ शकते, अर्धी पण जाऊ शकते, किंवा 2-4ही लावू शकतात. हे देखील तेवढंच आहे. तर हे तुमच्या वधू म्हटल्यानंतर शेवटी विश्वासाची जी कसोटी आहे त्याच्यावर जर तुम्ही पूर्ण उतरले, कारण वचन सांगतं जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. जो शेवटपर्यंत टिकलेला आहे, विश्वासात मजबूत राहिलेला आहे, प्रत्येक परीक्षेमध्ये तो यशस्वी राहत, शेवटल्या क्षणी तो संत, आणि याच्या सर्व गोष्टी त्याच्या जीवनामध्ये आहे, तो मंडळी म्हणून अंतराळात घेतला जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे केव्हा घडणार आहे? प्रभूला धन्यवाद असो की ते आता घडण्यात फार वेळ नाही. वेळ नाही. काही लोक म्हणतात अहो पाळक साहेब ते लहानपणापासून आम्ही तेच ऐकतो. यस, ते ऐकतो आपण. समय जात आहे, समय जात आहे, आणि समय जर जात आहे तर ह्याचा अर्थ हा नाही. काही लोकांना वाटतं आहे वेळ, एन्जॉय करा, पुढच्या पुढे बघू. तसं नाही. अचानक तो देवील आणि त्याच्याबद्दल आपण पुढे ऐकणारच आहोत. परंतु समय जो आहे तो कोणासाठी जरी थांबत नाही, परंतु तो तुम्हाला मला संधी देत आहे. पृथ्वीच्या कानाकोपऱ्यापर्यंत पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. यरूशलेम, त्याच्यानंतर यहूदिया, त्याच्यानंतर शमरोन आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही जे साक्ष व्हाल, ते साक्ष जगामध्ये होत असताना, येशू तुम्हाला संधी देत असताना, तुम्हाला आणि मला जर वेळ मिळत आहे तर झोपा काढायच्या नाही, तर कृतिशील वाट बघायची आहे. प्रेज द लॉर्ड. कृतिशील वाट बघायची. असं नाही की झोपा काढत आहे आपण म्हणतो स्त्रिया जेव्हा कुठेतरी आपल्याला पिकनिकला जायचं, कुठेतरी ट्रिपला जायचं, तर रात्री लोक उशिरापर्यंत सगळी तयारी करतात. सकाळी सगळ्यात पहिले त्या स्त्रिया उठतात, आवरावरी करतात, डबा भरायचा, पोळ्या करायचा, चपात्या करायचे, हे ठेवा, ते ठेवा, ते ठेवा, एकदम धावपळ सुरू असते. गाडी आल्यापर्यंत लोक अरे आता गाडी निघून जाईल, चल 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 चल. सगळ्यात शेवटी ते बिचारा धावत पळत यायचं. म्हणजे शेवटल्या क्षणापर्यंत तुम्हाला कार्य करायचंय, आणि जर गाडी उशीर झाला तर आणखीन काही गोष्ट काम जे उरलेले आहे ते पण आपल्याला करायचे. प्रेज द लॉर्ड. काही काही म्हणतात अरे गाडीला वेळ आहे का, थांब 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 थांब, मी तोपर्यंत पाणी भरून घेते, आल्यानंतर पाणी लागल मला प्यायला. बरोबर ना? मी 2 चपात्या ठेवते, आल्यानंतर काही खायला लागल, ते चपात्या करून ठेवते. जाता आता म्हणतो अरे आहे का थोडा वेळ, थांबा, एखादी भाजी आणखीन करते मी. किंवा नवरा म्हणतो थांब आहे ना वेळ, जाऊ मी थोडासा कोल्ड ड्रिंक घेऊन येतो. या शेवटल्या क्षणापर्यंत त्या वेळेचा सदुपयोग ज्याला आपण म्हणतो तो करत, तो काय करतो, तो प्रवासाला निघतो. यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला वेळ मिळालेला आहे, तुम्हाला जीवन मिळालेलं आहे, तुम्हाला संधी मिळालेली आहे, तर त्याचा उपयोग काय केलेला आहे याचा देखील हिशोब तुम्हाला द्यावा लागणार आहे. तर परत एक बार मी सांगतो की या दुसऱ्या जजमेंटचा उद्देश काय? तिथे न्याय केला जाणार आहे. न्याय करत असताना कोणत्या लोकांचा न्याय आहे सांगा बरोबर? अविश्वासणारे तर ऑलरेडी खालीच आहे, त्यांचा तर काही प्रश्नच नाही आहे ना. अविश्वासणाऱ्याचा काही प्रश्नच येत नाही. मग कोणाचा न्याय आहे?
विश्वासणारे अंतकरणात अंतराळात गेलेले आहे, आता त्यांना आपल्या कृतीच्या हिशोबाने वेगवेगळे मुकुट आणि अवॉर्ड्स दिले जाणार आहे. आणि त्यामुळे आपण जेव्हा ते सरशो त्या ह्याच्यावर स्क्रीनमध्ये बघतो की आम्हाला धाव अशी धावायची आहे, संत पाऊल म्हणतो की मी त्याच्यामध्ये विजयी ठरणार आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही जर विजयी ठरणार आहोत, तशा प्रकारची धाव तुम्हाला आणि मला धावायची आहे. आणि यामुळे ती धाव आपल्याला करत असताना त्या धावेमध्ये आपल्याला विजयी असं जीवन जगण्याची साठी देव प्रोत्साहित करते. स्थळ काय आहे मी सांगितलं की अंतराळामध्ये आहे. आणि आपल्याला माहित आहे की जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट, येशू ख्रिस्त वैभवी सिंहासनावर बसून तुम्हाला आणि मला अंतराळात घेऊन जाणार आहे. त्याचे पाय जमिनीवर लागणार आहे का? मग तुमचे पाय जमिनीवरून वर जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. येशूचे पाय जमिनीवर नाही, तो अंतराळात राहणार आहे. आणि तुमचे आणि माझे पाय हळूहळू जमिनीवरून वर येते आपण अंतराळामध्ये घेतले जाणार आहोत. आणि त्यामुळे आज त्यामध्ये दोनच गोष्टी आहे, एक तर तोटा होईल, नाही तर नुकसान. तोटा किंवा लाभ. आणि वाचूया पहिले त्याच्यामध्ये आपण जाऊया. पहिले करिंथ याचा 4था अध्याय. आणि त्यामध्ये आपण जात असताना परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला काय शिकवतं बघूया. पहिले करिंथ याचा अध्याय 3 आणि 13 वचन वाचा. पाहणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. तो दिवस ते म्हणजे ते काम उघडकीस आणणार आहे. कोणता दिवस आहे तो? रॅप्चरचा दिवस आहे. आणि त्या दिवशी ते काम उघडकीस येणार आहे. पुढे अग्नीचा येशू प्रकट होणार आहे. आणि यस, कोणाचे कसे कसे काम त्यांनी केलेले आहे, यस, त्यांची परीक्षा अग्नीने होणार आहे. अग्नीचा देव येत आहे. आणि अग्नीचा येत असताना ते जे टेस्टिंग तुमची आणि माझी होणार आहे, तुमच्या कामाची टेस्टिंग होणार आहे. आणि टेस्टच्या नंतर जे काम खरं आहे, जे काम सार्वकालिक आहे, जे काम निश्चितच जळणार नाही, नाश होणार नाही, त्या कामाचं कौतुक केलं जाणार आहे. पुढे काय लिहिलेलं आहे? ज्या कोणाचे त्या पायावर काम टिकेल, म्हणजे येशू असलेल्या पायावर काम टिकेल, त्याला मजुरी मिळेल. यस, ते काम जेव्हा अग्नीने तुमचं ट्रायल किंवा परीक्षा होईल, त्याला मजुरी मिळणार आहे. म्हणजे आता मी सांगितलेले 5 मुकुटांपैकी कोणतं तरी मुकुट तुमच्या आणि माझ्या मस्तकी राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. कळतं ना सगळ्यांना? हे काय काय होत आहे मी सगळं तुम्हाला सांगत आहे. आणि हे काम अग्नीने परीक्षा झाल्यानंतर जे काम उरेल, जसं आपण बघतो की सोन्याला जेव्हा आपण जातो आणि एखादा दागिना ठेवतो आणि ते दागिने दिल्यानंतर सोनार म्हणतो की ते जाळल्यानंतर तुमचे किती प्युअर सोनं आहे त्या हिशोबाने त्याची किंमत मिळेल. बरोबर आहे? त्याच्यामध्ये जर काही इतर गोष्टी जसं तांबा वगैरे मिक्स असेल तर मग त्याची किंमत घटते. तो 22 कॅरेट असेल किंवा 18 कॅरेट असेल तर मग त्याची किंमत कमी. परंतु तापवल्यानंतर काहीच त्याच्यामध्ये आपल्याला भेसळ दिसत नाही, तो 24 कॅरेट सोना, मग त्या हिशोबाने त्याची किंमत मिळते. आपण म्हणतो अरे सोना किती झाला, 75,000 रुपये झाला, 72,000 रुपये तोळा झाला. परंतु तो तोळा कोणता आहे? 24 कॅरेट तोळा आहे. परंतु जे आपण दागिने वगैरे वापरतो तो 24 कॅरेट असतो का? तो त्याच्यामध्ये भेसळ असते किंवा मिक्स असतं. आणि त्यामुळे त्याची किंमत देखील कमी असते. आणि यामुळे येशू म्हणतो असं भेसळवाल्या लोकांना लाभ त्याच हिशोबाने होणार. परंतु जो प्युअर आहे, जो शुद्ध आहे, जो तापवल्यानंतर जो दिसून येत आहे, त्याच्या हिशोबाने त्याला काय मिळणार आहे? मजुरी मिळणार आहे. आणि ज्याचं काम जळून जाईल त्याला तोटा होईल. जळून जाईल म्हणजे वर लिहिलेल्या काही गोष्टी लिहिलेल्या आहे बघा 12व्या वचनामध्ये. पाषाण, लाकूड, गवत, पेंढा, या सगळ्या गोष्टी काय आहे? जळून जाणार आहे. जगिक गोष्टी आहेत.
लाकूड, पेंडा या सगळ्या गोष्टीने माझ्या नावासाठी, माझ्या प्रसिद्धीसाठी, माझ्या गौरवासाठी, मला हे पद मिळावं, मला ते पद मिळावं, मी किती धार्मिक आहे दाखवायला, मी किती चांगला व्यक्ती आहे, मी किती संत व्यक्ती आहे, देव माणूस आहे, हे ज्या जगिक गोष्टी, जगिक सन्मान मान मिळवण्यासाठी जे प्रयत्नशील असतात ते देखील तारले जात आहे, ते देखील अंतराळात जात आहे. परंतु ते सर्व काम कोणासाठी होते? ते स्वतःच्या गौरवासाठी होते, देवाच्या गौरवासाठी नाही. त्यामुळे त्या कामाची किंमत काय होणार आहे? लाकूड, गवत आणि पेंढा. ते जेव्हा तिथे अग्नी तिथे येईल तर कोणत्याही गोष्टी टिकतील का? तिथे सगळे जळून भस्मसात होईल आणि त्याला लॉस होणार आहे. लॉस का झाला? कारण की त्याला समय मिळाला होता, परंतु त्यांनी जे काही कमवलं आहे ते नाशवंत कमवलेलं आहे. त्यांनी जे सार्वकालिक गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे. आणि यामुळेच येशू ख्रिस्त काय म्हणतो? परमेश्वराचं वचन आम्हाला काय होतं की आधी माझ्या राज्य आणि माझ्या धार्मिकतेसाठी झटा. यस, हे आहे मजबूत 24 कॅरेट आहे. हे 24 कॅरेट सोनं आहे जे टिकणार आहे. आणि त्याच्यासाठी झटा, त्याच्यासाठी मेहनत करा, ते उभारा. म्हणजे जेव्हा अग्नीसह आमचा येशू तुम्हाला आणि मला घ्यायला येईल तेव्हा ते अग्नीच्या द्वारे ते आणखी उभारून दिसल आणि त्याचं प्रतिफळ मोठं मिळेल. परंतु तो पुढे काय म्हणतो? आधी माझ्या धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी, मग इतर सर्व काही देईन. आपण म्हणतो ना, इतर वर मी इंटरेस्टेड आहे फार. इतर प्रभू पहिले मला सांग काय काय देणार आहे, मग मी त्या धार्मिकता आणि त्याच्या राज्याच्याकडे जाईल. आणि इतर ज्या गोष्टी आहे ते कोणत्या आहे हे इथे लिहिलेले आहे. गवत, लाकूड, पेंडा आणि ते काय होणार आहे? नष्ट होणार. त्यांना आशीर्वाद नाही तर त्यांना इथे वचन काय सांगतं? तोटा होईल. परंतु तो स्वतः तरला जाईल. परंतु त्याला वर घेतलाय तर त्याला म्हणणार नाही की चल तू जा मागे आता. तसं होणार नाही. त्याने विश्वास राखलेला आहे, तो प्रभूमध्ये चाललेला आहे. जरी त्यांनी त्या कार्याच्या बद्दल त्यांनी निश्चितच 10,000चे 10,000 कमवले नाही, 5,000चे 5,000 कमवले नाही, परंतु त्यांनी निश्चितच थोडंफार जे काही काम केलेलं आहे आणि शेवटपर्यंत विश्वास राखलेला आहे, त्यामुळे त्याला बक्षीस तर मिळेल, परंतु लॉस होणार आहे. बाकीचे लोक जे राज्यासाठी, देवासाठी, सेवेसाठी झटले ते पुढे अवॉर्ड घेताना दिसतील. आणि हा बिचारा, हा डोकं मान खाली करून बसणार. ते म्हणाल घे आता तुला एक सर्टिफिकेट देतो आम्ही, सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपन्स आहे ना. आपण माहिती आहे एक सर्टिफिकेट मिळतं ते सगळ्यांनाच देतात. पुणे मॅरेथॉन होते आपल्याला माहिती आहे, सगळेजण धावतात, 10-15,000 लोक धावतात. आणि मग 10-15,000 लोक धावल्यानंतर सगळ्यांना एक एक सर्टिफिकेट देतात. हे घ्या सर्टिफिकेट, टी शर्ट घ्या, आहे ना, माहिती आहे तुम्हाला, सगळ्यांना टी शर्ट देतात, ट्रॅक पॅन्ट घ्या, सगळ्यांना देतात. ते काही जिंकलेले लोक आहे का? नाही, पण ते निदान धावलेले आहे त्यामुळे त्यांना ॲप्रिसिएशनचं सर्टिफिकेट मिळतं. परंतु जे खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या रेस पूर्ण करतात त्यांच्या गळ्यामध्ये गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल किंवा इतर ट्रॉफीज मिळतात. प्रेज द लॉर्ड. धावणारे आहे त्यामुळे तुम्हाला काही ना काही मिळेल, परंतु ते ॲप्रिसिएशन साठी असेल, ते तुम्हाला विनिंग स्ट्रीप किंवा आपण म्हणूया की विनिंग स्टँडवर घेऊन जाणार नाही. तर तुम्हाला काय करणार आहे? तुम्हाला खालीच राहावं लागेल. आणि त्यामुळे तुम्ही तारलेले असाल, परंतु जे आपलं आयुष्य आहे त्यामध्ये तुम्ही देवाची आज्ञा पूर्णपणे पाळली नाही, त्यामुळे तुम्हाला ती संधी मिळणार नाही. ते मुकुटाचं काय करायचं ते आपण नंतर बघणार आहोत. काय मुकुट करता, नको आम्हाला मुकुट असं म्हणणार तर ॲप्रिसिएशन मध्ये पण जाणार नाही, तो खालीच राहून जाणार आहे. तर त्यामुळे आपल्याला मुकुटासाठी जर झटायचंच आहे, परंतु त्याच्यासाठी संत पाऊल काय म्हणतो की मी माझी धाव अशा प्रकारे धावतो, मी हवेमध्ये मुष्टी प्रहार करत नाही, तर जिंकण्यासाठी खेळतो. प्रेज द लॉर्ड. कारण की मी जेव्हा खेळेल तेव्हा जिंकेल, तेव्हाच मला अवॉर्ड मिळेल. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, हे वचन आम्हाला परत एक बार हेच सांगतोय, 1 कोरिंथ 3 अध्याय. आणि हे वचन जे आता आपण वाचलेलं आहे की न्यायासनाच्या समोर प्रत्येकाला प्रगट होणं गरजेचं आहे. 2 कोरिंथ 5 अध्याय 10 वचन वाचा. 2 कोरिंथ 5 आणि 10 यामध्ये संत पाऊल काय म्हणतो बघा. आपल्या सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर, ख्रिस्ताचं न्यायासन आता मी तुम्हाला सांगितलं, याच न्यायासनाला आपण म्हटलेलं आहे ख्रिस्ताचं न्यायासन, ज्याला म्हणतात जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट. जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट हाच आहे जो आपल्याला कुठे दिसत आहे? अंतराळातलं सिंहासन आहे. आणि तिथे काय लिहिलेलं आहे? न्यायासनासमोर
खरे स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे. का खरे स्वरूप? कारण की तिथे टेस्टिंग होणार आहे. खरोखर अग्नीच्या द्वारे प्रभू येशू टेस्टिंग करणार आहे की तो ह्या कॅटेगरीमध्ये आहे की त्या कॅटेगरीमध्ये, त्याचं जळणारा आहे की सुरक्षित चमकणारा, असं कार्य आहे. पुढे यस, प्रत्येकाने त्याच्या देहामध्ये असताना, जिवंत असताना जे काही कार्य केलेले आहे, जे काही जीवन जगलाय, त्याचं त्याला फळ मिळावं. मेल्यानंतर काही काम होणार आहे का? मेल्यानंतर मी सुवार्ता गाजवेल असं काही आहे का? नाही, ते शक्यच नाही. आपल्याला जोवर जीवन आहे आणि जीवनमध्ये पण मॅच्युरिटी आहे, हे पण मी वारंवार तुम्हाला सांगितलं की तुम्ही एकदम जन्मत पैदा होताच एकदम सुवार्थिक बनलेलं असं देखील नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही ICU मध्ये, हॉस्पिटलमध्ये म्हातारे झाले, हातपाय चालत नाही आणि खूप मोठी मिनिस्ट्री सेवा करत आहे, ते देखील शक्य नाही. मर्यादित स्पान जो आहे त्यामध्येच तुम्हाला हे कार्य करायचं, आणि त्यामध्ये जो जितकं जास्त कार्य करून येशूला नसतं समाधानी जीवन नाही, तर त्याच्यासाठी जो आत्मे जिंकण्याचं कार्य करेल, त्याच्यासाठी फळे प्रदर्शित करण्याचं काम करेल, त्याच्याबद्दल वचन येणं सांगतं की त्याला देहाने केलेल्या गोष्टीचं फळ मिळेल. मग ते बरे असो किंवा वाईट असो. बरे केव्हा होणार आहे सांगा बरं? मग आता सांगा, बरे म्हणजे काय? कोणते प्रकारचे घर? मौल्यवान धातूने, सोने, चांदीचे, अग्नी आली तरी ते भस्म होणार नाही. हे कार्य काय? बरे. मग त्यांना काय मिळणार आहे? त्या 5 मुकुटांपैकी 1 मुकुट. वाईट म्हणजे काय आहे? मग आत्ताच मी सांगितलं की लाकूड, भुसा हे काम जळून जाणार आहे आणि त्यांना या गोष्टीचं फळ मिळणार आहे. परंतु हे सर्व देत असताना त्याला कुठे उभं राहायला लागेल सांगा बरं? कोणतं सिंहासन सांगितलंय तिथे? अंडरलाईन करा. ख्रिस्ताचे न्यायासन, ख्रिस्ताचे जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट. आणि हे सीट जागा कुठे आहे? परत एक बार मी सांगितलेलं आहे, अंतराळामध्ये आहे. आणि तिथे कोणाला उभं राहावं लागेल? कोणाला उभं राहावं लागेल सांगा बरं? हे विश्वासणाऱ्यांसाठी. हे सगळ्या लोकांसाठी नाही हा लागा. परत एकदा रिपीट करतो, हे सगळ्यांसाठी नाही. कारण की ह्या सर्व जो अध्यायामध्ये त्यांनी लिहिलेले जे काही गोष्टी आहे ते सर्व विश्वासणाऱ्यांसाठी आहे. हे विश्वासणारे तिथे उभे राहतील आणि त्याच्यामध्ये एक वाईट किंवा चांगलं, या दोघांपैकी एक फळ तुम्हाला आणि मला मिळणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला इथे गोष्ट जे दिसत आहे दुसऱ्या न्यायासनामध्ये परत एक बार 2 कॅटेगरी दिसते. पहिली कॅटेगरी काय आहे? अविश्वासणारे. ते कुठे राहणार आहे? ते खाली राहून जाणार. ते खाली राहून जाणार आहे. आणि ते खाली राहून जाण्यामुळे त्यांना संधी नाही. ते अविश्वासणाचा अर्थ हा नाही की ते ख्रिस्ती नाही आहे, लक्षात ठेवा. मला तर वाटतं मॅक्झिमम ख्रिस्ती जे आहे, जे सेवाच करत नाही, जे नुसतं चर्चला जातात, मंदिराला जातात, टाइम टू टाइम म्हणजे गुड फ्रायडे, इस्टर आणि काय म्हणतात आपले ह्या सगळ्या जातात, त्या लोकांना तिथेच खाली राहावं लागतं. ते नुसतं विमानाला बाय बाय करतील आपल्याला, बाय बाय. तसं हे पण चुकीचं आहे, कारण की ते दिसणारच नाही आपण जाताना, आहे की नाही? क्षणात आपण बदलून जाऊ आणि ते बघतील की आज थोड्या वेळ पहिले, थोड्या समया पहिले ही व्यक्ती आमच्या बरोबर होती, गायब होऊन गेली. प्रेज द लॉर्ड. ती गायब झालेली आहे. आणि अशा प्रकारे मग काय गोष्ट घडणार आहे? अविश्वास. काय होणार आहे अविश्वासणाराचा? जेव्हा आपल्याला माहित आहे इस्रायल लोकांना सोडण्यासाठी मोशे गेला आणि पिढ्या नंबर 10 आली. 10वी पिढ्या काय होती सांगा बरं? मिस्रावर आलेली 10वी पिढी काय होतं? पिढ्या कोणती होती? काय पाठवलं होतं? की त्यांचा प्रथम पुत्र जो आहे तो काय करण्याचा होता? मरण पावलेला. परंतु ज्यांच्या घराच्या कपाळपट्टीला ते रक्त लावलेलं होतं ते सगळे बचावले. ते कोणते लोक होते? ते देवाची निवडलेली प्रजा म्हणजे इस्रायली लोक होते. आणि मग तिथून 2 गोष्टी घडलेल्या आहे. एका घरामध्ये रडणं होतं आणि एका घरामध्ये आनंद होता. रडणं कोणाच्याकडे होतं सांगा बरं? रडणं कोणाच्या घरी असतं? जोरात बोला. कोणते 2 लोक आहे? मिस्री आणि, कळतंय ना मी बोलतो की काय वरून जाते का? असं नवीन गोष्टी सांगत आहे. रडणं कोणाच्या घरात आहे?
आपल्या घरामध्ये, कोणाच्या घरामध्ये ते मिस्री लोकांच्या घरामध्ये सुरू होतं. आणि आनंद कोणाच्या घरामध्ये चालू होता? इस्रायली लोक. रडणं का होतं? कारण की त्यांच्या घरामधून मयत चालली होती, त्यांच्याकडून प्रेत चाललं होतं. प्रत्येक घरामध्ये एक एक प्रथम पुत्र आहे तो मरून त्याची प्रेत क्रिया चालली होती. रडणं त्या घरामध्ये. दुसऱ्या बाजूला काय होतं? आनंद होता. कोणा लोकांमध्ये? कारण की ते कनान देशाकडे निघाले होते. प्रेज द लॉर्ड. कारण की त्यांच्या देवाने त्यांचा नुसता बचाव केला नाही, तर त्यांना त्या प्रदेशाकडे ज्याच्यासाठी त्यांना निवडलं होतं, दुधामध्याच्या प्रदेशाकडे चालले होते. या स्त्रियांनो, अविश्वासणारे लोक रडणार आहे, शोक करणार आहे. त्यामध्ये ख्रिस्ती देखील असतील, अविश्वासणारे असतील, ज्यांनी देवाला आणि देव ख्रिस्त जाणून देखील त्याला पत्करलं नाही, असे लोक असतील. ते छाती बळून घेतील, कारण की आता तो समय निघून गेलेला आहे. दुसरे लोक तुम्ही आणि मी असणार. प्रेज द लॉर्ड. आनंद करत वर जातील की आता मला इतके दिवस येशूच्या साक्ष, येशूचं जीवन, येशूच्या बद्दल, येशूच्या वचन, येशूची प्रार्थना ही मी करत होतो, परंतु प्रत्यक्ष आता मी माझ्या या डोळ्याने येशूला बघणार आहे. प्रेज द लॉर्ड. या घरामध्ये ज्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं घर म्हटलेलं आहे, तिथे मी टाळ्या वाजवत होतो, वाद्य वाजवत होतो, गीते गात होतो. आता मी देवदूतांच्या समवेत तिथे स्तुती स्तवन करणार आहे. प्रेज द लॉर्ड. या नेत्राने मी माझ्या जिवंत येशूला बघणार आहे. ते जागा जी माझ्यासाठी येशूने तयार केली, त्या जागेमध्ये प्रवेश करणार. प्रेज द लॉर्ड. दुसरी कॅटेगरी, ही दुसरी कॅटेगरी. आणि या दुसरी कॅटेगरीमध्ये पण आता काय झालेले? दोन भाग. कोणकोणते विभाग झाले सांगा बरं आता? एक फळ देणारे, आणि दुसरे ज्यांचे फळ जे आहे, ज्यांचं कार्य ते जळून गेलेले लोक. फळ देणारे म्हणजे ज्यांना लाभ झालेला आहे, आणि जे तोट्यामध्ये गेलेले ते देखील असतील. बरोबर आहे? आलं लक्षात आता? तर ह्यात आपल्याला दोन गोष्टी, विश्वासणारे, अविश्वासणारे, वर गेलेले लोक, त्यामध्ये पण आपल्याला दोन कॅटेगरी दिसत आहे. ज्यांनी निश्चितच देवाच्या योजनेने कार्य केलेले, मुकुटसाठी जे देवाच्या योजनेमध्ये कार्य करण्यात अपयशी ठरलेले, ते निश्चितच नुकसानामध्ये जाणार आहे. आणि यासाठी आज तुम्हाला आणि मला या सर्व गोष्टी करण्याकरता निश्चितच तयार असणं गरजेचं आहे. आणि हे तयारी करत असताना आम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. हो तैयार उसके लोक. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की वचन काय सांगतं की मूर्ख कुमारी, किती मूर्ख कुमारी होत्या? किती होत्या? आणि शहाण्या किती होत्या? मूर्ख कुमारी काय का मूर्ख ठरल्या? कारण की त्यांनी तयारी केली नाही. परंतु शहाण्या कुमारी का शहाण्या ठरल्या? कारण की ते तयार होत्या. प्रेज द लॉर्ड. नाही आम्ही तयारी करू. कधी कधी आपण आपले कोणीतरी प्रियजन होतं, हो आपल्याला जायचं, शॉपिंगला जायचं आहे किंवा बाहेर दुकानात जायचं, मी आलो की लगेच आपण निघणार. नवरा बायकोला म्हणतो, आपल्याला जायचंय, शॉपिंगला जायचंय, लक्ष्मी रोडला जायचंय, कॅम्पमध्ये जायचंय, मी ड्युटीहून आलो ना की लगेच आपण निघू. त्या समयी मग दोन गोष्टी असू शकतात. बायको म्हणे, अहो आले का तुम्ही? आता थांबा थोड्या वेळ, मी तयार होते. मग नवरा खुश होईल की रागवल? नवरा म्हण, मी तुला फोन अगोदर केला होता की तू तयार राहा. आता 8 वाजले झाले ना सर, लक्ष्मी रोड बंद झाला, आता तुला कोणाला शॉपिंग बंद दुकान बघायला चल तिकडे. दुसरे आहे, नवऱ्याने काय सांगितलं की तुम्ही तयार राहा, म्हणजे मी आलो की लगेच तू बस आणि आपण दोघं जाऊ. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे येशूला आता असं नाहीये की तुम्ही तयारीला लागा. आज जर येशू आला तर तयारी लागणारे लोक मागेच राहतील. तर जे तयार आहे ते अंतराळात घेतले जातील. आणि त्यामुळे येशू निश्चितच हे नाही म्हणत गेट रेडी नाही म्हणत. येस, आपण तयारी निश्चितच करत आहोत, परंतु ह्या दिवसामध्ये बी रेडी, म्हणजे जे तयार आहे त्यांच्यासाठी येशू येत असताना ते अंतराळात घेतले जाते. आपण असं म्हणून काय, अरे येशू थांब जरा, आता मी जरा जातो, प्रार्थना करतो, आता मिनिस्ट्री करतो, सेवा करतो, थांब तिकडे जरा तू अंतराळामध्ये, मग सगळं झाले ना, माझी मिनिस्ट्री सेवा कार्य झालं, मग तुम्हाला अंतराळात घेऊन जायचं. थांबल येशू तुमच्यासाठी, माझ्यासाठी थांबल का?
नवरा सुद्धा थांबणार नाही तर येशू काय थांबणार आहे तुमच्यासाठी? नवरा म्हणाल ठीक आहे, तू तयार नाही, कॅन्सल, प्रोग्राम कॅन्सल, नाही जायचं आता. नवरा चिडून गाडी आत लावला आणि तुमचा प्रोग्राम कॅन्सल. पण येशू तसा करणार नाही, प्रोग्राम कॅन्सल करणार नाही. जे तयार आहे ते जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हा, येशूच्याकडे एक बायको नाही, पूर्ण वधूचा समूह आहे. नवऱ्याला एकच बायको असते, ते तयार नाही तर प्रोग्राम कॅन्सल होतो. परंतु येशू त्या सर्व लोक जे तयार आहे त्यांना अंतराळात घेऊन जाणार. आणि यासाठी प्रियांनो, तयार व्हा. हा समय आता निश्चितच कमी होत चाललेला आहे. तुम्ही तयार असावे, तुम्ही रेडी असावं. हा आता समय आलेला आहे. आता मी गाईन, मग मी बायबल वाचल, मग आता ह्या सगळ्या गोष्टी कमी, कारण की येशू कोणत्याही क्षणी जर येत आहे तर तो तुम्हाला आणि मला रेडी असतानाच करणार आहे. आणि त्यासाठी प्रियांनो, आज तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की गेट रेडी पेक्षा येशू बी रेडी मध्ये इंटरेस्टेड आहे. आणि यामुळे जर येशू येत आहे आणि तो तुम्हाला घेऊन जात आहे तर तुम्हाला तयार असणं, म्हणजे शहाणे कुमारांसारखं तयार असणं, जागत असणं, तेल भरून तेवत ठेवणं गरजेचं आहे. नसले तर तुम्ही म्हणणार की थांबा, मी आता तेल घ्यायला जाते. येशू ठीक आहे, तू जा, तेल आणायला जा. तोपर्यंत वर निघून गेला, दार बंद झालं. कुमारे दार ठोकत राहिलं. उघडलं का दार? त्याने म्हटलं दार बंद झालेलं, तुझा वेळ निघून गेलाय, तुला आता मागेच राहावं लागणार आहे. आणि यासाठी आज जेव्हा तुम्ही आणि मी या सर्व गोष्टीचा विचार करतो की खरोखर तुम्हाला आणि मला काय करायचं. काही लोक फार इझिली घेतात, काही नाही पाळायचं, पहिला चान्स नाही तर दुसरा चान्स आहे ना. परंतु दुसरा चान्स फार कठीण आहे प्रियांनो. महासंकटाचा काळ येणार आहे. वचन हे सांगतं की त्या अगोदर जर तुम्हाला आणि मला संधी मिळाली, आणि मी वारंवार तुम्हाला संदेशामध्ये सांगितलं की कितीतरी धन्य तुम्ही आणि मी आहे की त्यांचे लोक, ज्यांना अब्राहमाचे लोक, इसाक आणि याकोबाचे लोक, ज्यांना आपण यहुदी लोक, इस्रायली लोक म्हणतो, त्यांच्या अगोदर तुम्हाला आणि मला देव अंतरात घेऊन जाणार. प्रेज द लॉर्ड. जरी ते आमच्या जगामध्ये ते आमचे सिनियर आहे, ते आमचे सिनियर आहे. आजपासून जवळजवळ 3,500 वर्ष पहिले अब्राहम याच्या जन्माच्या पासून तो त्या राष्ट्राला घेऊन चालतो ज्याचं नाव यहुदी किंवा इस्रायली लोक आहे. आम्ही तर आत्ताच नुकतेच आलेलो आहोत, 2,000 वर्षापासून आम्ही ज्युनियर आहोत. परंतु जे मागचे ते पुढे आणि पुढचे ते मागे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरचं वचन सांगतं की हे घडलेलं आहे. ते जरी सिनियर होते, जरी ते संतती होती, देव त्यांचा राष्ट्राचा पिता होता, तरी देखील तुम्हाला आणि मला त्यांनी संधी देऊन अगोदर पुढे घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे सेकंड जजमेंटच्या वेळेस तुम्ही आणि मी जे मंडळी म्हणून आहोत, विश्वासणारे बिलीव्हर्स आहोत, ते अंतराळात घेतले जाणार. प्रेज द लॉर्ड. मागे कोण राहणार आहे? ज्यांनी येशू ख्रिस्ताचा मसीहा म्हणून स्वीकार केलं नाही, तारणारा म्हणून स्वीकार केलं नाही. मसीहा आला परंतु त्याच्या कृत्य कर्म यांना ओळखून घेतले नाही, त्यांची निश्चितच मागे राहण्याची वेळ येणार आहे. आणि देव पुढचा न्याय करत असताना त्यांना संधी देणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला संधी मिळणं कठीण आहे, कारण की जो मागे राहिला त्याच्यासाठी अतिशय कठीण दिवस येणार आहे, हे पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं. आणि यासाठी जेव्हा संधी आहे त्याचा लाभ घेणं अतिशय गरजेचं आहे. या गोष्टी वारंवार तुम्हाला सांगत जाते, परंतु आळशीपणामुळे अनेकदा तो वेळ आपण दळून टाकत आहे. येशू ख्रिस्त म्हणतो की तो समय जवळ आलेला आहे. शिष्यांनो, तुम्ही किती वेळ झोपा काढणार? आता उठा, तो समय आलेला आहे. उठा आणि प्रार्थना करा. है ना, वचन काय सांगतं येशू ख्रिस्त गेतसेमने बागेमध्ये म्हणतो, आता किती वेळ तुम्ही झोपा करणार? उठा, जागृत राहा, तो समय आला, उठा आणि प्रार्थनेत जागृत राहा. परंतु लोक आज देखील जग व जगातल्या गोष्टी ज्या आपल्याला दिसतं की लोटाच्या पत्नीप्रमाणे त्याच गोष्टीमध्ये रमलेले आहे. आणि जेव्हा तो आगमनाचा समय येईल, आपण मागे वळून बघणार आहोत आणि मागेच राहून जाणार आहोत. परंतु प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की तो ज्या प्रकारे दूताने हात धरून त्यांना बाहेर काढलेला आहे, आता तो हात धरून उभे बाहेर काढणार नाही, तर तुमच्या विश्वासामुळे, तुमच्या विश्वासू जीवनामुळे, तुझ्या संत जीवनामुळे आपले आप तुम्ही वर घेतले जाणार. प्रेज द लॉर्ड. आता ओढाओढी नाही चालणार तिथे.
झटकाझटकी पळापळीने चालणार, तिथे तुमचा विश्वास, तुमचं विश्वासू जीवन, तुमचं संतमय जीवन, तुमचं सेवा कार्य तुम्हाला अंतराळात घेऊन जाणार आहे. परंतु उर्वरित लोक जे जमिनीशी जोडलेले आहे, जमिनीवर दैहिक गोष्टीवर विश्वास ठेवतात, जगिक गोष्टीच त्यांना वाटतं सगळं काही आहे, मुलं, संसार, कुटुंब, भाऊ बहीण, मजा मौज, आजारपण, टेन्शन, भीती, सैतान, हे सगळं ज्यांनी जे बांधलेले आहे ते जगातच राहणार आहे. आणि मग दुप्पट 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 संकटाला ते सामोरे जाणार आहे. त्याला म्हणतात महासंकटाचा काळ, ट्रिब्युलेशन म्हणतो आपण, त्याच्यात जाणार आहे. हो प्रियांनो, देव जर सुटका करत आहे, देव जर तुम्हाला सोडवत आहे, देव जर तुम्हाला मुक्त करत आहे, तर तुम्ही का देवाला संधी देत नाही? का आम्ही जगाबरोबर आणि जगातल्या गोष्टीबरोबर जडून राहिलेलो आहोत? येशू ख्रिस्त स्पष्ट सांगत आहे आणि बिलकुल क्लिअर या सगळ्या गोष्टी विदित आहे की तुम्हाला आणि मला घ्यायला तो येत आहे आणि तो आता उशीर करणार नाही. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं, जर तो उशीर करतो तर निश्चितच तुमची आणि माझी जबाबदारी वाढते. तुम्ही जास्त जगतात तर तुमची आणि माझी जबाबदारी वाढते. का वाढते सांगा बरं? का वाढते जबाबदारी? त्याला उशीर झाला किंवा आम्हाला मोठं लाईफ मिळालं तर काय जबाबदारी वाढते? जेवढा टाइम तेवढं काम, जेवढा तुम्हाला समय दिला तेवढं तुमच्याकडून हिशोब घेतला जाणे. लवकर आला कमी कामात, जेवढं काम केलं त्याच्यावरच तुम्हाला रिझल्ट मिळून जाईल. आणि जर तुम्हाला उशीर झाला येशूला यायला आणि तुम्ही 90 आणि 100 वर्ष जगले तर मग तेवढा हिशोब तुम्हाला द्यावा लागणार आहे. आणि त्यासाठी प्रियांनो, वचन आणि आत्मा म्हणतात, प्रभूजी ये, या प्रभू, आम्ही तुझी वाट बघतो. प्रभू तू लवकर ये, आम्ही तुझी वाट बघत आहे. कारण की जगातले संकट, जगातील मोह ह्याच्याशी लढता लढता आम्ही जगीक होत चाललो आहोत प्रभू. आम्ही थंड पडत चाललो आहे प्रभू. गुड फ्रायडे गेला, इस्टर गेला, 40 दिवस उपास संपलेले, आता पाऊस आला. आता मी म्हणतो पाऊस आलेला, आता चर्चला नको, चिखल आहे, नाही जाय. आता मागील दिवसामध्ये आपण बघितलेलं आहे की जेव्हा मणिपूरमध्ये लोकांना मारण्यात आला, त्यांचे घर तोडण्यात, मंदिर तोडण्यात आलं, आपण बघितलं. पाऊस होता चालू, बरोबर आहे. गाडीमधून जात होते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला गुडघ्यावर ते प्रार्थना करतो, बरोबर. हा व्हिडिओ बघितला ना आपण? बघितला की नाही बघितला व्हिडिओ? हा आपण बघितलाय. घर नाही, मुलं बाळा, कुटुंबीय, प्रियजन मारले गेलेले आहे, बलात्कार आणि अत्याचार त्यांच्यावर झालेले. मंदिर आता राहिलेले नाही, मंदिरात जाऊ शकत नाही, खाण्यापिण्याला अन्न नाही, तरी देखील पावसामध्ये गुडघ्यावर त्या चिखलामध्ये ते आराध्य करते, प्रभूला धन्यवाद देते. प्रेज द लॉर्ड. ते काही कोणात सत्तेच्या मागे गुडघे टेकले का त्यांनी की नाही आम्हाला सोडा, आम्हाला मारू नका? नाही, त्यांनी त्या जिवंत देवाच्या समोर गुडघे टेकलेले आहे. तो जिवंत देव हे सांगत आहे की मी लवकर येत आहे. या सर्व गोष्टी असताना देखील जे विश्वासणारे ते गुडघ्यावर राहतात, ते परिस्थितीकडे बघत नाही, ते येशूकडे बघतात. प्रेज द लॉर्ड. अनेकदा आपण चित्रामध्ये बघितलं की वादळ आलं, तुफान आलं, गुडघे एवढ्या चर्चमध्ये पाणी घुसलं, तरी देखील भक्तजन प्रार्थना करत आहे. या गोष्टी मी मागच्या वेळेस देखील तुम्हाला दाखवलेल्या, शिकवलेल्या. यस प्रियांनो, वादळ, तुफान, लाटा, या सर्व गोष्टी येणार, कारण की ह्यामध्येच तर तुमचा विश्वासपणा खरा दिसणार. नॉर्मल परिस्थितीमध्ये सगळे जर चांगले जगत राहिले तर काय मग? येशू ख्रिस्ताने जगात यायची गरजच नव्हती. डायरेक्ट पहिला जजमेंट नाही, डायरेक्ट दुसराच जजमेंट झाला असता. पहिला जजमेंट नाही झाला असता म्हणजे काय, येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेलाच नसता, डायरेक्ट रॅप्चर. तसं घडलेलं नाही. ज्या अर्थी येशू या जगामध्ये आला, त्याने दुःख, क्लेश, संकट, समस्या, वादळ, तुफान याच्या सामोरे जात आम्हासाठी वधस्तंभावर प्राण दिले आणि त्याद्वारे तो त्या विश्वासामध्ये तापला आणि पारखला गेला आणि त्यामुळे त्याला ते उच्च स्थान म्हणजे पित्याच्या उजवीकडचं स्थान मिळाले. तुम्हाला आणि मला त्या स्थानची अपेक्षा काहीच करायचं नाही, जगामध्ये जगायचं. आणि म्हणतात मेल्यानंतर मी जाणार. अहो कसं जाणार? नाही जाणार, शक्य नाही. ही गोष्ट एवढी सोपी आणि इतकी इझिली जर तुम्ही आणि मी घेत आहात तर मला सांगू द्या, आपण त्या रॅप्चरचा समय मागे राहून जाणार आहे. भले तुमच्या नावाच्या समोर किती डिग्री असतील, किती आपण जगिक देही गोष्टी केलेल्या असतील, परंतु शेवटपर्यंत आपण आळशी असल्या कारणाने, पेटलेले नसल्या कारणाने, जागृत नसल्या कारणाने या जगात राहून जाणार आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की नुसतं झोपा काढत वाट बघून चालणार नाही.
आम्हाला कृतिशील कार्यशील विश्वास असणारा गरज आहे. प्रेज द लॉर्ड. तर देवाने मला कोरोनापासून वाचवलं, तर देवाने मला एक जीवन दिलं, तर मग हे माझं जीवन देवाने मला दिलेलं असल्या कारणाने मी देवासाठी खर्च करणार आहे. प्रेज द लॉर्ड. कोणाला जीवन दिलंय तुम्हाला? देवाने जीवन दिलं. कोवॅक्सिनने दिलं का? रेमडेसिवीरने दिलं का? नाही. हे जीवन जे दिलं ते देवाने तुम्हाला संधी दिलेली आहे, तर त्या देवाने दिलं त्याच्यासाठी जीवन घालवणं गरजेचं आहे. ते ठीक आहे, आजारपणे सोडा, पण निर्मिती देवाने तुमची आणि माझी केलेली आहे. कशासाठी दिली? देवाच्या गौरवासाठी. आणि आपण जगातल्याच गोष्टी करत बसलो तर कशा प्रकारचे विश्वास आणि कशा प्रकारचं मुकुट आणि कशा प्रकारचा रॅप्चरचा आपण विचार करत आहात. आणि अशा प्रकारच्या रॅप्चरसाठी जर तुमची आणि माझी मनाचीच तयारी नाही, विचारच आपण करत नाही, तर कृती काय करणार? आपण म्हणतो नाही नाही पाळक साहेब मी चर्चला येईल, मग नुसतं प्रार्थना माझ्या डोक्यावर हातावर ठेवा, तेल लावा, माझ्या घरामध्ये आजारपण आहे, माझ्या घरामध्ये समस्या आहे, माझ्या नोकरीमध्ये यश नाही, माझ्या कुटुंबियाला नोकरी मिळत नाही, माझ्या मुलं हरवलेले आहे, अंधकाराची सत्ता आहे, भांडणं होत आहे. अरे ह्या सगळ्या गोष्टीसाठी येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर प्राण दिले नाही. येशू ख्रिस्त म्हणतो माझ्या मागे तुम्ही वधस्तंभ घेऊन चाला. फोटो तुम्हाला मागे दिसत आहे आपला, काय दिसत आहे? येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या उजव्याकडे डावीकडे काय दिसत आहे? 2 तराजू दिसत आहे. आणि त्या तराजूमध्ये तुम्हाला आणि मला ही गोष्ट दिसत आहे की तुम्ही तुमचे सेवा कार्य तराजूमध्ये कमी भरले तर तुम्हाला वर जाण्याची संधी नाही. तराजूमध्ये कार्य, सेवा, विश्वासू जीवन हेच पालड भरदार असल तरच तुम्हाला त्या न्यायसनाच्या समोर विजयी आणि निश्चितच बक्षीस घेणारा म्हणून ओळखलं जाणार आहे. आणि यासाठी प्रियांनो, आजच्या दिनी आपण या सर्व गोष्टी करत असताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि प्रगटीकरण 3रा अध्याय आणि 11वं वचन हे वाचतो आणि मग मी संपवतो, कारण की पुढचा संदेश आहे त्यावर आपण येणाऱ्या दिवसामध्ये म्हणजेच रविवारी बघणार आहोत. आणि परत एक वार आपल्याला 3 आणि वचन 11 प्रगटीकरण वाचा. मी लवकर येतो. कोण म्हणत आहे? प्रभू येशू ख्रिस्त. पुढे, तुझा मुकुट कोणी घेऊ नये. तुझा मुकुट तयार ठेवलेला आहे बाळा. तुझा मुकुट मी वेगळा करून ठेवलेला आहे. तुझी सेवा मला माहित आहे, ती सेवा तू करत आहे की नाही, कोणत्या सेवेसाठी कोणता मुकुट ठेवायला पाहिजे ते मी तुझ्या नावाने रेडी ठेवलेला आहे. कारण की ती सेवा तू नाही, मी तुला दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. परत एक बार रिपीट करत आहे, ती सेवा तुम्ही स्वीकारली नाही, ती देवाने तुम्हाला दिलेली आहे. आणि जशी सेवा दिली तिथे मुकुट तुमच्यासाठी रेडी ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कोणत्या सेवेसाठी? पास्टरसाठी वेगळा, सुवार्तिकासाठी वेगळा, रक्तसाक्षीसाठी वेगळा. या सगळ्या गोष्टी आपण येत्या रविवारी बघणारच आहोत. आणि त्याच्यासाठी रेडी ठेवलेला मुकुट सेवा कोणी दिलेली आहे? येशूने. मुकुट देखील येशूने रेडी ठेवलेला आहे. आणि पुढे सांगितलं काय? वाचा. आमेन. म्हणून तुझ्यासाठी मुकुट ठेवलेला आहे, परंतु तो मुकुट तू कोणी घेऊ नये. या जगामध्ये आम्हाला मिळाला तर आहे, परंतु आम्ही त्याला टिकवून ठेवू शकलो नाही. कोणीतरी म्हणजे जगातल्या लोकांनी तो हिसकावून घेतलेला आहे. मुकुट हिसकावून घेतलेला आहे, सेवा हिसकावून घेतलेली आहे, जबाबदारी हिसकावून घेतलेली, विश्वास पण हिसकावून, जगिक देहिक गोष्टीमुळे आम्ही अडकलेलो आहे. आणि त्यामुळे सेवा गेली तर मुकुट गेला. बरोबर आहे? सेवा गेली तर मुकुट गेला. जबाबदारी तुम्ही पार पाडली नाही तर जबाबदारीचं प्रतिफळ तुमच्या हातून गेलं. आणि त्यामुळे त्याला धरून काय राहा? तू दृढ राहा. प्रेज द लॉर्ड. म्हणा दृढ राहा. दृढ राहा. बोला, दृढ राहणार मी. दृढ राहणार मी. माझी सेवा मला माहित आहे, मला जबाबदारी मला माहित आहे, त्याच्यासाठी मला मुकुट मिळणार आहे हे मला माहित आहे. आणि त्यासाठी मी त्या मुकुटाला दृढ धरून राहण्यासाठी जगामध्ये मी माझी ती सेवा दृढ ठेवणार आहे. प्रेज द लॉर्ड. कळाला सगळ्यांना संदेश? प्रार्थना करूया. प्रभू आम्ही धन्यवाद देतो की आज परत एक वार या स्टडीच्या द्वारे, हे शिक्षणाच्या द्वारे आम्ही आपली दृष्टी जरी मुकुटाकडे लावतो, आम्ही जरी दृष्टी त्या सिंहासनाकडे लावतो, जरी पित्या आम्ही
विश्वास ठेवतो की एक दिन यीशु के संग हम स्वर्ग जाएंगे. परंतु जेव्हा आम्ही आपलं आत्मपरीक्षण करतो तेव्हा आमच्या कृतीच्याकडे बघतो. आम्हाला तू जबाबदार म्हणून या जगात जबाबदारी दिली, जे स्टीवर्डशिप दिलेली, जे कारभारी पण दिलेले, त्याच्याकडे बघतो तर आम्ही उणे आहोत पित्या. हो पवित्र पित्या, आज परत एक बार तुझ्या जवळ असताना तू आम्हाला म्हणतो तयार राहा, तयार व्हा नाही म्हणत तयार राहा. हो येशू, तयार होण्यासाठी पवित्र परमेश्वर आम्ही मागे लागलेलो आहे. परंतु जर तयार नाही तर आम्ही तो समय येत असताना मागे राहून जाणार आहोत. आणि पित्या अनेकदा आम्ही त्या गोष्टीला कॅज्युअली घेतो, शिकत नाही, अभ्यास करत नाही, आम्हाला माहिती नाही, त्यामुळे आम्हाला काय करायचं याची देखील जाणीव नाही, कोणती गोष्ट आम्हाला मिळणार यापासून आम्ही दूर गेलो असताना प्रभू आज परत एक वार या वचनाच्या द्वारे तो आम्हाला हलवत आहे, वचनाच्या द्वारे आम्हाला तू पेटवत आहे, वचनाच्या द्वारे आम्हाला अलर्ट आणि इशारा देत आहे. वेळ जवळ आलेली आहे, वेळ जवळ आलेली आहे. तू तयार असावं, तू तयार असावं, तू पेटलेलं असावं, तू जागृत असावं, तू दिलेल्या कार्यामध्ये हिशोब देण्यासाठी तयार असावं, ही तुझी अपेक्षा असताना येशू आम्ही कमी पडतो. आम्ही म्हणतो मला पैसा नाही, मला धन नाही, माझ्या घरामध्ये अडचणी आहे, माझ्या मुलांचे प्रॉब्लेम आहे आणि आजारपण आहे. येशू तू म्हणतो मी ते सर्व काही माझ्या नावाने माग, मी देणार. माझी वचनं जर तुझ्यामध्ये असेल आणि तू जर माझ्यामध्ये असेल, जे काही तू मागणार ते मी देणार. ते ऑलरेडी दिलेलं आहे. विश्वासाच्या द्वारे जे काही तुम्ही माझ्याकडे मागाल ते मी देणार आहे. येशू ते तो ऑलरेडी दिलेलं आहे. परंतु आम्ही अविश्वासामुळे मागतो 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 आणि त्यामुळे आम्हाला मिळत तर नाहीच नाही, परंतु आम्ही सेवा कार्यापासून दूर जातो. आम्ही स्वतःला विश्वासणारा म्हणतो, परंतु मिळालेल्या गोष्टी आपण घेत नाही, त्याच्यासाठी आम्ही विश्वास धरत नाही, ते दिलेले आहे ते कबूल करत नाही आणि म्हणतो प्रभू आमच्यासाठी काहीच करत नाही, प्रभू आम्हाला काहीच देत नाही, प्रभू माझी प्रार्थना ऐकत नाही. प्रभू तुझं वचन आम्हाला सांगतं की नीतिमानाकडे तुझे नेत्र असतात, त्याच्या हक्कीकडे तुझे कान असतात. हो पवित्र परमेश्वर, अशा प्रकारचे दृष्टी तू आम्हाकडे लावून असताना आज आमची हाक तू काही ऐकणार नाही का? निश्चित ऐकणार आहे, कारण की हे वचन जे आहे ते आमच्यासाठी आहे आणि ती पूर्ण होणार आहे. तयारी करत असताना येशू हे वचन आणि हे दुसरं सिंहासन आणि विशेष करून पवित्र परमेश्वर सेकंड जजमेंट याकडे आम्ही दृष्टी लावत असताना, या प्रथम भागाला तू आशीर्वादित केलं असताना दुसरा भाग ज्यामध्ये आम्हाला विविध मुकुट तू देणार आहे त्याकडे वाटचाल करत असताना प्रभू राया परत एक बार आम्ही घरी जाऊन मनाची अंत करण्याची तयारी करावं. इथे आम्ही असताना येशू तुझ्याकडे दृष्टी लावावं, कारण की तुझा तेलाचा स्पर्श, तेलाचा अभिषेक आमच्या डोक्यावर येत आहे. अभिषिक्त लोक, अनॉइंटेड लोक पवित्र परमेश्वर तुझे संत म्हणून अंतराळात घेतले जातील. आणि ही संधी जर तू आम्हाला देत आहे तर त्याचा लाभ घेण्यासाठी आम्ही आपला जीव अंतकण विचारसह तुला सादर होतो. जे हजर आहे पित्या त्यांना तू आशीर्वादित कर. जे अनेक जण पवित्र परमेश्वर कोणत्याही स्वभावामुळे तुझ्यापासून दूर आहे, निश्चितच त्या आशीर्वादाला मुकलेले आहे हे देखील तू स्पष्ट सांगत आहे. प्रार्थना ऐकली, आम्हाला आशीर्वादित केलं त्या येशूच्या नावात. आमेन आमेन आमेन. एक गीत गात असताना आपण आपल्या